नमस्कार. चॅनलवरती आपले स्वागत आहे. आज राज्यातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार थंडावला असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला आवाहन केले आहे. मी आपल्या दरबारात न्याय मागायला आलो आहे, असे उद्धव ठाकरे यांचे महाराष्ट्रातील जनतेला भावनिक आव्हान. 2.5 वर्षापासून आम्ही न्याय मागत आहोत, पण आम्हाला न्याय काय मिळाला नाही. प्रचार संपायच्या आधीच काही तास उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. 2.5 वर्षापूर्वी आपले सरकार सुरळीतपणे चालू होते, पण त्यांनी आपले सरकार पाडले व आपल्या माथ्यावर आपल्या इच्छेविरुद्ध सरकार बसवण्यात आले. 2.5 वर्षापासून न्याय मागत आहे, पण आणखी न्याय काय मिळाला नाही. न्यायाला विलंब म्हणजे न्याय नाकारणे असं म्हटलं जातं. आम्हालाही न्यायालयाकडून एका प्रकारे न्याय नाकारला जात आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. या लोकांनी बेगुमानपणे वागून पक्षावर दिवसाढवळ्या दरोडा टाकला. पक्ष चोरला, नाव चोरलं, चिन्ह चोरलं, अगदी शिवसेना प्रमुखांचा फोटोसुद्धा चोरला. तुमचं प्रेम आणि आशीर्वादाच्या पाठिंब्यावर बेबुंदशाही विरोधात लोकशाहीची लढाई लढत आहे. त्यासाठी मला तुमची साथ हवी आहे, असे उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला आवाहन केले आहे. ठाकरे यांनी कोणते आवाहन केले आहे ते आपण पाहूयात. त्याआधी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. माझ्या महाराष्ट्रातील बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आज मी आपल्याकडे न्याय मागायला आलेलो आहे. आणि हा न्याय व्यक्तिगत माझ्यासाठी नाही, तर आपल्यासाठी मागायला आलेलो आहे, लोकशाहीसाठी मागायला आलेलो आहे. गेल्या 2.5 वर्षापूर्वी आपल्या आशीर्वादाने जे आपलं सरकार चाललेलं होतं, ते सरकार कोणत्या पद्धतीने पाडण्यात आलं आणि कोणत्या पद्धतीने नवीन सरकार आपल्या माथ्यावरती आपल्या इच्छेच्या विरुद्ध बसवण्यात आलं, हे आपण सगळेजण भोगतो आहोत. 2.5 वर्ष झाली न्याय मागतो आहोत, अजूनही न्याय मिळत नाही आहे. आणि आपण जे असं म्हणतो की न्यायाला विलंब लागणे म्हणजे न्याय नाकारणे, हा एक प्रकारे न्याय नाकारला जातो आहे. शेवटी न्यायालयाकडनं न्याय मिळत नसेल तर जसं लोकमान्य टिळक म्हणाले होते, त्या सर्वोच्च न्यायालयात म्हणजे आपल्या दरबारात मी न्याय मागण्यासाठी आलेलो आहे. काय केलं नाही या लोकांनी? माझा पक्ष म्हणजे आपला पक्ष तर चोरलाच. म्हणजे किती बेगुमानपणाने हे वागतायत. दिवसाढवळ्या दरोडा घातला, आपला पक्ष चोरला, पक्षाचं नाव चोरलं, पक्षाचं चिन्ह चोरलं, अगदी शिवसेना प्रमुखांचा फोटोसुद्धा चोरला आणि म्हणे हे त्यांचे विचार घेऊन पुढे चाललेले आहेत. हे सगळं चोरलं तरी देखील केवळ आणि केवळ आपल्या आशीर्वादामुळेच मी ठाम उभा आहे. त्यांना जे काय वाटतंय की त्यांनी सगळं माझ्याकडनं चोरलं, कदाचित त्यांना ते चोरलं असं वाटत असेल, पण एक गोष्ट ते चोरू शकले नाही आणि चोरू शकत नाही, ते म्हणजे तुमचं प्रेम, तुमचा आशीर्वाद आणि तुमचा विश्वास. ह्या एकाच गोष्टीवरती मी या बेबंदशाही विरुद्ध, होय, बेबंदशाही विरुद्ध लोकशाहीची लढाई लढतो आहे. आणि त्याच्यासाठी मला तुमचे आशीर्वाद पाहिजे. ही लढाई मला काही हवं आहे म्हणून नाही, तर माझ्या देशातली लोकशाही टिकवण्यासाठी मला तुमची सोबत पाहिजे. ह्या लढाईमध्ये केवळ माझ्या अस्तित्वाचा प्रश्न नाही आहे, तर महाराष्ट्राच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. महाराष्ट्राला लुटायचं काम सुरू आहे, महाराष्ट्राला गुलाम बनवण्याचं काम सुरू आहे आणि आपण ते डोळ्यादेखत होऊ द्यायचं? मला तरी नाही पटत हे. आणि म्हणून उतरा, सगळ्यांनी सहकुटुंब उतरा. आपल्या कुटुंबात जेवढे मतदार आहेत त्या सर्वांनी उतरा आणि जिथे जिथे आपले उमेदवार उभे आहेत त्यांना भरघोस मत द्या. मग निशाणी कोणती? बरोबर आहे, मशाल. बाळासाहेबांची मशाल, शिवसेना प्रमुखांची मशाल, हिंदू हृदय सम्राटांची मशाल. आणि प्रत्येकाने या त्वेषाने आणि जिद्दीने उतरलं पाहिजे की मी बाळासाहेबांची मशाल आहे आणि ही बेबंदशाही मी माझ्या मताने जाळून भस्म करून टाकणार म्हणजे टाकणारच. उतरा आणि जाळून भस्म करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.